असंच राहू देऊ ना. आम्ही दिसतेस का पण पुलायची. हा ऐका उमाई घेऊन टाकायची नाही उमाई आणि ते मीठ टाकेले ना पाणी कसं टाक तू. या ना मग गोटभर पाणी टाक. दुडका जोगे राहू दे मात्र भोगन दर आले. पटकन नवीन पद्धत आहे जाणू. गॅसवर बटीसन घेरा. भारतीय महिलांचा जुगाड असं आहे. भारतीय महिला काही करू शकता. कुठलाच देश मा नाही आहे असं इथला गहू नक्कीच पाडीचं नाही त्याला पदार्थ बनवणार. कितला गहू येतो सर गहू ना इथलं देख सुट तोरच्या आते सुट्ट्या बिट्ट्या लागणार का असते रेक नाका वळत ना कशी बोलली बी म्हणा गया तू कसं ताई. बशी बशी का असे ना सगळे लाटणाऱ्या बी वैत आहे दिसत्या नाही पलंगवर का बशी असे ना सगळे साथ लिहिली सु वाटल्या असता असते असते म्हणतो मस्त दयावस नाही उभी हातल्यापेक्षा ते लाटताना आपल्याला येतो बाई. मी तुला दावसू ना. गॅस वाढव. गॅस फुल करणं करा फुल. रुमाल बिमाल दावसू नाही रुमालवर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ खूप दिवसापासून तयार होता आणि अगदी सगळ्याच वाळवणाचे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केले आणि हा व्हिडिओही तयारच होता. पण व्हॉइस ओव्हर करायच्या वेळेसच माझा इतका आवाज खराब झाला. सर्दी झालेली नव्हती तरी पण आवाज खूप बसला आणि त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करायला खूप अडचण येत होते. आणि सुरुवातीची बडबड तुम्ही माझी ऐकलीच असेल. पण खरंच आहे इंडियन वुमन जी आहे तर ती अशा प्रकारचं काहीतरी दिव्य नक्कीच करू शकते आणि त्यातलीच मी पण एक आहे. आणि मला त्या गोष्टीसाठी खूप अभिमान वाटतो आणि खूप छानही वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी सुद्धा इन्वॉल्व आहे. तर चला मग आज करायचे आहेत वडे पापड किंवा चिकाचे पापड किंवा गव्हाचे पापड. तर सगळ्यात आधी गव्हाचा चीक जो आहे तर तो काढून घेतलेला होता आणि अगदी थोडंसं पाणी उकळायला ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये हा सगळा चीक टाकून असा लोंदा तयार करून घेतला. आणि ह्या लोंद्याचेच आम्हाला आता पापड करायचे आहेत. तर हा व्हिडिओ येण्यासाठी वेळ असा झाला, विलंब असा झाला की व्हॉइस ओव्हर करता येत नव्हतं आणि त्यातल्या त्यात थोडेसे घरातले कामही होते आणि त्यातल्या त्यात आता लग्नही सुरू झालेले होते. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओसाठी खूप खूप वेळ होत गेला. पण ठीक आहे, पूर्ण सिरीज मला तुमच्यासोबत शेअर करायचीच होती. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी कशाला राहू देऊ ना. आणि मग त्याच्यामुळे म्हटलं चला आपण छान इतका सुंदर व्हिडिओ शूट केलेला आहे आणि एडिटसुद्धा करून ठेवलेला आहे. तर वेळ जरी झाली तरी प्रेक्षकांसमोर किंवा प्रेक्षकांसोबत शेअर करणं किंवा प्रेक्षकांना ह्या गोष्टी दाखवणं, श्रद्धा स्वीट होमच्या गोड अशा प्रेक्षकांना ह्या गोष्टी दाखवणं मला खूप मस्त वाटलं. फक्त एक आहे, वेळ झालेला आहे तर तुम्ही मला खरंच समजून घेणार. उलट मी ह्यावेळेस असं ठरवलेलं होतं की जेवढा उन्हाळा आहे किंवा जेवढ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मला आहेत तर मी रोज एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार. पण काय करणार ना, माझं असं आहे की सुट्ट्या लागल्या म्हणजे मला घरचे कामं असतात. नंतर मग सुट्ट्या लागल्या म्हणजे सगळ्यांची अपेक्षा असते की आपण त्यांच्याकडे जावं आणि त्यातल्या त्यात लग्नही एवढे असतात की एकही लग्न मी टाळू शकत नाही. आणि नेमकं झालं असं आहे की आता शहरातलं मला माहीत नाही पण आमच्या खेडेगावामध्ये उन्हाळ्यामुळे एवढे वयस्कर लोक मरत आहेत तर तुम्हाला काय सांगू. आणि खेड्यात असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणं हे खूप मस्ट असतं. आणि कसं होतं ना, मी शाळेत जाते त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करू शकत नाही किंवा जाते मी पण मला वेळेचं बंधन असतं. पण जेव्हा मला वेळेचं बंधन नसतं, मी अगदीच घरी असते, तेव्हा मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न निश्चितच करत असते. कारण की कसं असतं, घरात जर सासूबाई असल्या किंवा जावा असल्या तर त्या जात असतात. पण माझ्या घरात तसं नाही आहे. सासूबाई तर वारल्याच आहेत माझ्या, पण मम्मी घरात एकटी असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी जावं लागतं. आणि आमच्या इकडे खेडेगावात असं असतं
की जर आपल्या गल्लीमध्ये कोणी वारलेलं असेल तर तिथे सकाळ संध्याकाळ ताट घेऊन जायचं, भाजी पोळी भाकरी पोळी जे असेल तुम्ही केलेलं ते, आणि तिथे गल्लीतल्या सगळ्या जे लेडीज असतात किंवा जेंट्स असतात त्यांनी तिथे जेवायला जायचं. तर मग मी घरी असायचे तेव्हा तर आवर्जून या सगळ्या गोष्टी करायचीच. पण आता कधी कधी असं होतं की सकाळचा वेळ माझा ॲडजस्ट होत नाही, म्हणून मी संध्याकाळी जाते. पण आता सुट्या असल्यामुळे मग मी दोघंही वेळेस ही गोष्ट करून घेते. ठीक आहे, ही गोष्ट काही सांगण्यासारखी नाही आहे, पण काही जणांना माहीत नसतं, शहरातल्या लोकांना विशेष करून. आणि मग त्याच्यामुळे ही गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की खेड्यामध्ये अशा पद्धती आजही चालू आहेत. जर कोणाच्या घरी मृत्यू झालेला असेल कुणाचा, तर त्याच्यात सगळे गल्लीतले लोक 10 ते 15 दिवस त्यांच्याकडे जेवायला जातात आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतात. आणि सुट्टी असली म्हणजे मी ही गोष्ट निश्चितच करते. तर चला मग आपण आपल्या पापडांकडे येऊया. तर मग हे सगळं झाल्यानंतर मग माझे हे सगळे उद्योग सुरू झाले दुसरे, आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ माझा राहून गेला. आणि हे सगळं त्या गोष्टीचं स्पष्टीकरण होतं की हा व्हिडिओ येण्यासाठी माझी एवढी दिरंगाई का झाली ते. तर छान असा लोंदा पाडून घेतलेला होता. त्याला मस्त ज्या समोरच्या ताई दिसत आहेत बटाताई, त्यांनी छान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून अगदी आपण कणिक जशी मळून घेतो तशा पद्धतीने पूर्ण जो गोळा आहे तर तो छान मस्त मर्दून घेतला किंवा छान असा गोळा चिक्कन करून घेतला आणि त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवल्या. आणि मग त्या लाट्या आम्ही अशा मशीनमध्ये छान दाबून घेतल्या आणि बारीक पापड तयार केले. मग जसं शक्य होत होतं तसं समोरच्या ज्या सुनीताताई आहेत तर त्या पटापट पापड दाबून देत आहेत. आणि मला जर वेळ मिळाला तर मी 1-2 पापड दाबते आहे आणि नंतर मग पापड उन्हामध्ये वाळवायला जात आहे. खूप ऊन वाढत होतं आणि मग त्याच्यामुळे मी रुमाल बांधून घेतला, कारण की पायाला चटकेही लागत होते. आणि तुम्ही मागे बघत असणार की एकाच दिवशी आम्ही हा सगळा उद्योग केलेला आहे. सकाळीच आम्ही बाजरीचे वडे टाकले होते, नंतर त्याच्यानंतर आम्ही कुरडया केल्या आणि मग त्याच्यानंतर दुपारी आम्ही अशा पद्धतीने पापड केले. म्हणजे एकाच दिवशी आम्ही 2-3 गोष्टी करून घेतल्या होत्या. कारण की तेव्हाही अशीच अडचण होती की माझी शाळा पण चालू होती आणि तेव्हाच मला हे सगळे कामही करून घ्यायचे होते. कारण की उन्हाचाही प्रॉब्लेम, आणि नेमकं झालं असं की माझा सगळा सामान करून झाला आणि आमच्या गावातलं पाणीच गेलं. जवळजवळ 15 ते 16 दिवस पाणी येत नव्हतं. आणि बरं झालं मी हा सगळा सामान तेव्हाच करून घेतला, नाही तर पाणी जर नसतं तर माझं सामान किंवा माझं जे वाळवणाचं पदार्थ आहे तर ते राहून गेले असते. आणि आत्तासुद्धा म्हणजे आजची आहे 28 मे, तर आत्तासुद्धा पाणी आमच्या गावाला 16 ते 17 दिवसात येत आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की खेडेगावात पाण्याची किती भीषण अवस्था आहे. तर छान असे पापड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी गोल आहेत किंवा एकदम चकचकीत पापड झालेले आहेत. आणि जयेश आणि वेदू मला मदत करायला आलेलेच होते. बाकीचे पापड त्यांनीच वाळू घातलेले आहेत, पण ते अशी साडी टाकल्यामुळे थोडेसे वळले आणि मग ते सरळ करून घेतले. आणि माझे इतके पाय जळत होते कारण की या सगळ्यांना चप्पल पुरवता माझे शूज पण खाली राहिले होते. मस्त छान बाजरीचे वडी माझे मस्त वाळून झालेले आहेत, तर यांना 1-1.5 तास अजून उन्हामध्ये राहू द्यावे लागणार आहेत. आणि एका साईडला तुम्ही गहू तांदूळाच्या पापडांचा टपही भरलेला पाहिला असेल. आका कोयसाठी गई ती सकाळी. आणि थोडासा आवाज येईल बाहेरचा, कारण की आज मी डायरेक्ट गच्चीवर झोपायला आली ना, तेव्हाच व्हॉइस ओव्हर करावा असं ठरवलं आणि म्हणूनच हा व्हॉइस ओव्हर करून झालेला आहे. नाहीतर उद्याचा दिवसही माझा असाच केला असता आणि व्हिडिओ एडिट करून झाल्यानंतरसुद्धा मग तो व्हिडिओ तुमच्यासमोर आलाच नसता. म्हणून म्हटलं आज थोडासा बाहेरचा हवेचा आवाज आला तरी चालेल, पण गच्चीवर मग मी व्हॉइस ओव्हर करूनच घेतला. आणि आता छान बाजरीचे वडे वाळून झाले, 4-4:30 झाले असतील. आता आम्ही ते बाजरीचे वडे पण काढून देणार आहेत आणि पापड तर माझे तगारीत भरूनच झालेले आहेत. तर आता एक एक करून 2-3 दिवसाआड मी हे सगळं वाळून मग छान डब्यामध्ये भरून देणार आहे. तर कोणाकोणाला बाजरीच्या वड्यांची आठवण आली मला निश्चित कमेंट करून सांगा. नागलीचे पापडही अशाच पद्धतीने मी दुसऱ्या दिवशी करून घेतले आणि नागलीचे पापडही खूप छान झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गल्लीतल्या सर्व ताईंचे खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे की हे व्हिडिओ ते बाकीचे बघतात, बाकीच्यांकडे मोबाईल नाही आहे,
पण एक मनापासून धन्यवाद त्यांना द्यावंसं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी मला करू लागले. आतासुद्धा अक्का आजी सर्व पापड मला भरू लागत आहे. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या गोडशा कमेंट मला निश्चितच पाठवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.